नेरले येथील नेरले नंबर 1 सर्व सेवा सहकारी सोसायटीचे लोकनेते सर्जेराव गुंडा पाटील बापू असे नामकरण करण्यात आल्याची माहिती तज्ज्ञ संचालक धनाजी पाटील आणि सामाजिक कार्यकर्ते हर्षवर्धन पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली। यावेळी सोसायटीचे अध्यक्ष सर्जेराव पाटील, उपाध्यक्ष युवराज पाटील, माजी सरपंच जयकर कदम, सुनील पाटील, भुजंगराव महाडिक, संदीप पाटील, बाबासाहेब जाधव, विजयसिंह पाटील यांच्यासह सचिव अशोक भिसे, संतोष पाटील, अशोक पाटील, शामराव गावडे, संजय कुंभार हे उपस्थित होते। सोसायटीचे अध्यक्ष कृष्णाकांत कारखान्याचे संचालक या माध्यमातून काम करत असताना गावात तुमच्याकडे मुलींची शाळा बांधायचं काम होतं की बापूंनी पुढाकार घेऊन पूर्ण नेलं। त्यानंतर गावात पहिला दवाखाना नव्हता, तोही पाण्याच्या टाकीखाली बापूंनी त्या काळी बांधून दवाखाने तांब्याला जाणार दवाखान्यात आपल्या इथं थांबवून ती सोय केली। असे अनेक उपक्रम बापूंनी राबवलेले आहेत आणि मी परवाच्या जनरल मीटिंगला या संस्थेला बापूंचं नाव द्यावं असा ठराव मांडला आणि त्याला हर्षदादांनी अनुमोदन दिलं आणि सर्वच उपस्थित मंडळींनी त्याला काळ्या गदारात मान्यता दिली आणि आज हे नाव मंजूर होऊन आले आहे। आणि त्याच्या रिप्रेझेंट करण्यासाठीच एक पत्रकार परिषद आपण इथं आयोजित केलं आहे। नजीकच्या काळात आपला जो हॉल बांधायचा चालू आहे त्याचंही उद्घाटन लवकर होईल आणि त्या दरम्यान बापूंच्या जो गेली राजकीय प्रवासाचा काळ आहे त्यावरती आम्ही एक गौरव तयार करणार आहोत। बापूंच्याबद्दल आपल्याकडे कुणाला काही माहिती असेल 4-2 पानं 4-2 ओळी तर ते आम्हाला पाठवाव्या। त्या गौरव अंकात आपण त्याचं विश्लेषण घेऊ। वार्षिक सभेमध्ये या नेरले नंबर 1 सर्व सेवा सोसायटीचे नामकरण करण्याचा प्रस्ताव ठेवलेला होता। सूचना आल्यानंतर त्याला अनुमोदनही आलं उत्साहामध्ये आणि या संस्थेचा नामकरण ठरला। तो प्रस्ताव सहाय्यक निबंधक सहकारी संस्था इस्लामपूर तालुका वाळवा यांना पाठवून दिल्याप्रमाणे त्यांनी तो प्रस्ताव नामकरणाची दुरुस्ती करून आपल्यास दिलेला आहे। त्यामुळे संस्थेचं नाव लोकनेते सर्जेराव गुंडा पाटील बापू नेरले नंबर 1 सर्व सेवा सहकारी सोसायटी असे नामकरण झालेले आहे आणि ते आज आपल्याला पत्राद्वारे त्यांच्या आदेशाने आपल्याला प्राप्त झालेले आहे। संस्थेच्या सर्व कामकाजामध्ये या नामकरणाची सुरुवात कामकाजाची होणार आहे।